अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेची वाट आता बिकट झाली आहे। कोकणात भाजपचा आणखी एक आमदार वाढण्याची शक्यता आहे। महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेतील नगरसेवकांमुळे सूत्र बदलणार आहे। विधान परिषद सदस्यांसाठी बहुमताचा आकडा भाजपकडे आहे। शिंदे सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढले तरी भाजपचा विजय निश्चित आहे। याआधी शिवसेना राष्ट्रवादी 2018 मध्ये आमनेसामने आले होते। अनिकेत तटकरे यांचा 2018 मध्ये विजय झाला होता। 2024 पासून रिक्त जागेवर आता भाजप दावा करण्याचा प्रयत्नात आहे। भाजपचे विनय नातू आणि प्रमोद जठार या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, या मध्यंतरीच्या स्थानिक निवडणुकांमुळे सगळी समीकरणं बदलल्याचं दिसतंय, काय अपडेट? बरोबर आहे। भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं यश जे आहे ते मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो कोटा असतो विधान परिषदेमध्ये आमदार निवडून देण्याचा, त्यामध्ये कोकणातला कोट्यातनं अनिकेत तटकरे जे आहे ते आतापर्यंत विधान परिषदेवरती होते। परंतु आता मात्र भाजप या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो विधान परिषदेचा कोटा आहे आमदाराचा, त्यावरती भाजप दावा करू शकतं। कारण भाजपचं संख्याबळ जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधलं नगरपंचायत, नगरपालिका, त्यातनं महापालिका यामधलं अधिक झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे विनय नातू आणि प्रमोद जठार अशी दोन नावं जी आहेत ते भाजपकडून सध्या चर्चिली जात आहेत। नक्कीच अपडेट्स घेऊच। तुर्तास धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।